मी स्वतः एक ग्राहक आहे। मला पहिले 5 ते 6 हजार रुपये बिल यायचं। मार्च एप्रिल मध्ये एवढा कडक उन्हाळा असताना 6 ते 7 हजार याच्या पुढे काही बिल आलं नाही। आता हा जून महिना जुलै महिना असून मला 40 हजार रुपये लाईट बिल आलेले। तर सरकारने याची दखल घ्यावी मी सरकारला विनंती करतो। 20 ग्राहक आता 40 हजार रुपये लाईट बिल आलेलं आहे। हे बघा, हे ऑलरेडी माझ्या हातात लाईट बिल आहे। हे 40 हजार रुपये लाईट बिल आलेलं आहे। मी सरकारला विनंती करतो की तुम्ही याच्यावर काहीतरी दखल घ्यावी, सर्वसामान्य माणसाची दखल घ्यावी। आज येवला येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार यांच्या आदेशाने व प्रशांत भाऊ पगारे असतील, आमची संपूर्ण नाशिक जिल्ह्याची टीम असेल, आज इथं येवला येथे MECB बोर्ड इथे आम्ही मोर्चा काढून या सरकारचा असा निषेध व्यक्त केला आहे। आणि आज या सरकारच्या मीटरच्या आज आम्ही इथं होळी पेटून त्याला लाता मारून त्याचा निषेध व्यक्त केला आहे। कारण की या सरकारने इतका अन्याय केला आहे येवल्याच्या जनतेवर का जिथं 6 हजार रुपये बिल यायचं, आता लोक स्वतःहून MECB बोर्ड मध्ये येत आहे का आम्हाला 40 हजार रुपये, हे बघा, हे बघू शकता तुम्ही माझे पत्रकार बांधव, 40 हजार रुपये एकेकाला बिल येत आहे। आता मला सांगा, येवल्यामध्ये कोणती इंडस्ट्री नाही, काय नाही, आता मला सांगा हे गोरगरीब लोक हे 40 हजार रुपये बिल भरणार कस काय? इथं कमीत कमी 600-700 रुपये रोज कमवायला जनप्रतिनिधी आहे। आणि आता अजून एक माझी मागणी आहे का पैठणी मागासाठी 200 मिनिट इथं फ्री असून, त्यांना 200 मिनिट युनिट फ्री असून सुद्धा मला सांगा का इथं 5-6 हजार रुपये बिल येत असन तर पैठणी कारागिरांनी करायचं काय? इथल्या दुकानदारांनी आणि गरीब वर्ग आणि शेतकऱ्यांनी करायचं काय? या सरकारचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे आम्ही मीटरची होळी करून जाहीर निषेध करत आहे। तसं बी यानंतर झालं कधी वाढू बिल आले तर आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। किंवा सरकारच्या वीज मंडळांनी सर्वसामान्य माणसाचं खिसा कापायचं काम केलेलं आहे। या स्मार्ट मीटरमुळे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त होण्याची परिस्थिती आहे। ज्याला 500 रुपये बिल यायचं त्याला 5,000 येतंय, 1,500 येतंय, 1,000 रुपये येतंय। तर सरकारी मान्यतेने खिसा कापल्या जात आहे या कंपनीकरणामुळे। या कंपनीकरणाचा आम्ही पॅन्थरच्या तर्फे निषेध करतोय, या सरकारचा निषेध करतोय। आणि या ठिकाणी दिल्लीत जे बसलेले उपोषणाला आपले दीपक हे का अधिकारी त्या सर्वांना जय शिवराय, जय भीम। आज या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला इथे स्मार्ट मीटर जे चालवलेली जी लुटमार आहे प्रशासनाने शासनाने हे त्वरित थांबवले पाहिजे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन उभे राहतील। कारण आमचा गोरगरीब भरडला जातोय, आमचा शेतकरी भरडला जातोय, आमचा व्यापारी भरडला जातोय। हे त्वरित लुटमार थांबवली पाहिजे। आज आम्ही या ठिकाणी महावितरण वीज बिलाला आम्ही त्या साहेबांना बिल हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे। काही मार्गाने आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही येवला MECB बोर्ड येवला MECB बोर्ड या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे।